हाय फ्रेंड्स, मी जीवाची मम्मी. आज आम्ही पिंपरीमध्ये गेलो. उद्या संक्रांत आहे ना, त्याच्यामुळे आम्ही पिंपरीला गेलो. तर जीवा त्या काकांना विचारत होता खूप वेळ, कितीला पडला, खाली पडला तो. त्या काकांना विचारत होता, त्या काकांचं लक्ष नव्हतं. मग ते काका म्हटले, सॉरी बाळा, मी तुझं ऐकलं नाही. मग त्यांनी त्याला गोळ्या दिल्या खायला. मग आम्ही पिंपरीमध्ये गेलो तर जीवा सगळ्यांना विचारत होता, हे कितीला आहे, ते कितीला आहे. आम्ही मका घेतला, कारण की लोबर्ड्स आहेत ना, आम्ही लोबर्ड्स पाळलेत. तर त्यांना मका खूप आवडतो, म्हणून मग मी त्यांना मका घेतला. भाजी घेतली आणि नंतर केळी घ्यायला थांबलो. तर त्या केळीवाल्या मावशींना बोलताना त्या मावशींनी त्याला पट करून केळ सोलून दिला आणि म्हणलं, धर बाळा, खा. मग त्यांनी केळ घेतला आणि थँक्यू बी म्हटलं. थँक्यू आई. काय माहिती जीवाला काय झालं, तर जरा रुसला होता, तोंड पाडून बसला होता. मग आम्ही त्याला खुश करण्यासाठी असं ज्यूस घेतलं प्यायला. मग त्यांनी मस्तपैकी पिलं. थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून एका ठिकाणी थांबलो होतो. जीवा एका मांजरीसोबत खेळत होता. तेवढ्यात त्या माणसांना बघून जीवा जरा घाबरला, म्हणून तो मोठमोठ्याने रडत होता. आणि मी त्याला सारखं म्हणत होते, मस्ती करशील का, आगाऊपणा करशील का. मी बांगड्या घेतल्या, छान आहेत ना बांगड्या. आणि झाडू पण घ्यायचा होता, म्हणून दुकानात थांबलो होतो आम्ही. तर त्यांनी बरोबर त्याचं सामान तिथे ठेवलं. आमच्या शेजारच्या मीराताई आहेत ना, त्यांच्या मुलाचा परवाच्या दिवशी ॲक्सिडेंट झाला. जास्त नाही लागले त्याला, थोडं लागले, पण पायाला थोडा क्रॅक गेला आहे. तर आम्ही पिंपरीतून येता येता त्याला भेटायला पण आलो. आम्ही त्याला भेटलो. त्याची तब्येत आता बरी आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड.